बुधवारी रात्री राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवरील वारांगणांविरोधात आंदोलन केलं होतं। यावेळी कार्यकर्त्यांनी या महिलांमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याचं सांगत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। कोल्हापुरात अनेक अवैध व्यवसाय सुरू असताना वारांगणा महिलांचा कार्यकर्त्यांना त्रास होत असेल तर वारांगणा महिलांचं स्वतंत्र ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी सखी सहेली वारांगणा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष शारदा यादव यांनी केली आहे। बुधवारी रात्री जे प्रकरण घडलं महिलांच्यावर वारांगणा संघटनेवर त्यावेळेला काही राजकीय नेते काय वेगळ्या संघटनेचे असतील काय वेगळ्या संस्थेचे असतील ही सगळी लोक एकत्र येऊन आमचा धंदा बंद पाडणार आहेत का नाही। आणि ते ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून आमची एक बाई रस्त्याला नाही, तिच्या पोटाला नाही, पोरं आजारी पडल्यात तर ते औषधाला पैसे नाहीत, घराला भाडं नाही, माझ्या चुलीवरची भाकरी पूर्णपणे बंद झाल्या माझ्या बायकांच्या। तर तुमच्याकडनं काय तर प्रतिसाद आम्हाला मिळावा, आमची बाजू घ्यावी। कोल्हापुरातले राजकीय नेते असतील आणि ते कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही घाण वाटतोय का नाही, आमच्या वतीनं प्रशासनाकडे मागणी करा। ह्या बायका वावरतायला नको आहेत तर ह्यांना एक ब्रॉथल एरिया रेड लाईट एरिया काढून द्या। काय वारांगणा महिलांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनी शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय या विरोधात आवाज उठवावा अशी मागणी देखील केली आहे। काय अवैध धंदे कोल्हापूर जिल्ह्यात जे चालल्यात का नाही ते काय तुमच्या नजर पडत नाही काय? काय तुम्ही स्वतःहून जात नाही तिथं? कारवाई त्यांच्यावर पण होऊ दे की सरसकट समान आणि सगळ्या जिल्ह्यावर होऊ दे। गेल्या बुधवारच्या आंदोलनापासून अनेक वारांगणा महिला आणि त्यांची लहान मुलं उपाशी आहेत। त्यांना आंदोलन करणारे मदत करणार आहेत का असा सवाल संघटनेच्या पदाधिकारी मंगल गोसावी यांनी उपस्थित केला। माझ्या महिलांनी बुधवारी मोर्चा जे काढला त्यापासून माझ्या महिला रस्त्याला उपाशी मरायला लागल्यात। माझ्या बायकासनी कोण मुलं बारकी बारकी आहे, ज्या बाईला दवाखान्याला पैसे नाही ती बाईच्या मुलाला 5 पैसे मदत कुणाची मिळणं झाल्या। जे राजकारण्याने जे मोर्चा काढला त्यांना माझ्या मुलासनी मदत करा। यावेळी हाऊस म्हणून हा व्यवसाय कुणी करत नाही तर परिस्थिती ओढवल्यामुळे आपण या व्यवसायात आल्याचं सांगताना या महिलांना अश्रू अनावर झाले।